एकीकडे महानगरपालिका स्वच्छ शहर सुंदर शहरचा नारा देत असताना दुसरीकडे खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून शहरातील स्वच्छताचं अभियान राबवण्याचे काम सुरू आहे. पण गेल्या काही वर्षांपासून वेळेवर पगार होत नाही अशी ओरड येथील स्थानिक स्वच्छता आणि घंटागाडीवाले कर्मचारी करत आहे. आज त्यांचा महिना उलटला, परंतु 15 दिवस दिलेले आश्वासन देखील त्यांनी पाळलेलं नाही. या भूमीवर त्यांनी येथील घंटागाडी कर्मचारी आणि महिलांनी या ठिकाणी काम बंद पुकारलेलं आहे. आपण या संदर्भात येथील जे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल? तुम्ही तुमचे पगार रखडलेले अशी तुमची मागणी आहे की किती महिन्याचा पगार तुमचा बाकी आहे? 1 महिना झालेला, 15 दिवस वरती पडलेले. दर महिन्याचं हे चालू आहे. बीव्हीजी कंपनी आज 9 महिने झालेले कंपनीला चालून, पण दर महिन्याला प्रत्येक महिन्याला 15 ते 20 तारीख आणण्यात येते. सकाळी विचारपूस केली तर ते म्हणत होते 2-3 दिवसांनी होईल. बाकीच्यांना केलं तर 22 तारखेला होईल. त्यांचे जे इथं हे लिपिक म्हणून काम करतो नदीम म्हणून, त्याने पण आम्हाला सांगितलं पगार होणार नाही भाऊ, 20-22 तारीख सांगताय. बिल महापालिका देत नाही, ते महापालिकेच्या भरोश्यावर बसलेले बिलाच्या. यांनी पहिले अगोदर बोलले केली होती आम्हाला की महापालिके बिल नाही दिलं तर आम्ही घरून पगार करू. ते तसं पण नाही काही करत आहे. तुम्हाला 7 तारखेला पगार होतो ह्या असं आश्वासन त्यांनी दिलं होतं का? बरोबर दिलं होतं, लेखी स्वरूपात काहीच दिले नाही. पण त्यांनी आम्हाला तोंडी तक्रार इथं जेव्हा मीटिंग झाली होती तेव्हा तोंडी सांगितलं 7 तारखेच्या आत पगार होईल. पण जेव्हा मग यांनी काही प्रोसेस केली नाही, मग मी लेबर कोर्टाला केस टाकली. मग 7 तारखेला येत्या कैलास साजे म्हणून अधिकारी त्यांच्यासोबत मीटिंग झालेली होती. रेड्डी सर वगैरे, गुरुलो बापू वगैरे सगळे आले होते. तेव्हा यांनी जबानी म्हणून आम्हाला लिहून दिलेलं होतं, 10 तारखेच्या आत आम्ही पगार करू. आज 10 तारीख उलटून 5 दिवस झाले तरी पगार झालेला नाही. महानगरपालिकेची स्वच्छताचं जे ठेकेदाराचं काम घेतलेले हे कुठल्या कंपनीला दिलेले आणि या ठिकाणचं जे कामकाज कोण बघतंय? भारत विकास ग्रुप कंपनीला हे काम दिलेलं आहे महापालिकेने. आणि इथं मॅनेजर म्हणून विनोद रेड्डी आहे, बीव्हीजी कंपनीचे काम बघताय. इथं त्यांना विचारपूस केली ते दबाव आणण्यात येतो आमच्यावरतून. काल पण फोन चालू होते, माणसांना दबाव टाकत होते, धमकी देत होते, गाड्या हिसकून घेऊ, चाब्या पण घेऊन घेऊ, दुसरे कर्मचारी लावू. आम्ही आज 8-9 वर्ष, बाकीच्यांना 20-25 वर्ष झालेले. एवढ्या दिवसापासून आम्हाला कोणी त्रास दिलेला नाही होता. पण ही कंपनी जेव्हापासून आली ना तेव्हापासून आम्हाला त्रासच होतो इथं. आपल्यासोबत काही महिला देखील कर्मचारी आहेत. आपण त्यांच्याकडून या समस्या देखील जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल? तुमचा पगार रखडलेला आहे आणि आता तुम्हाला काय समस्यांना तोंड द्यावं लागतंय? नाही, पेमेंटच आमचं वेळेवर झालं पाहिजे सर, आणि जे रोज ठरला आहे तो मिळाला पाहिजे. तुम्ही यापूर्वी देखील असा पवित्रा घेतला होता का? म्हणजे तुमचं ही जी ओरड आहे ही दर महिन्याची का आजचीच आहे? नाही, हमेशाची दर महिन्याची दर महिन्याची. आता काय मागणी असेल तुमची यामध्ये? याच्यामध्ये आम्हाला फक्त 650 रुपये रोज पाहिजे आणि वेळेवर पगार झाला पाहिजे आणि कोणाचा दबाव नको पाहिजे. या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांनी देखील आरोप केलेला आहे की आमच्यावरती या ठिकाणी जे कामकाज करणारे अधिकारी आहेत, म्हणजे देखरेख करणारे, ते आमच्यावरती दबाव टाकतायत. आपल्या या ठिकाणी जे काही कर्मचारी आपण त्यांची संवाद साधणार आहोत. आता काय सांगाल? तुम्हाला या ठिकाणी काम करण्यासाठी काही दबाव टाकला जातोय का? तुम्हाला बातमी दिलेली आहे. जर मला उद्या उठून त्यांना सांगितलं उद्यापासून कामाला येऊ नको, तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर तुमचा घेईल, तुम्हाला पत्रकार लोकांना बोलाय. तुम्हाला कुठला अधिकारी म्हणजे त्यांचं नाव माहित आहे का? ते काय नाव आहे त्यांचं जे तुम्हाला आता दबाव टाकतायत? ते मला सांगतील. आता नाव सांगितलं, आता ते बोलणार नाही मला. आता सगळेजण इथे उपस्थित आहे, ते आता काहीच बोलणार नाही. मी जर बातमी बोलला आता का असं बोलला ठाकूर तू उद्यापासून कामाला येऊ नको, तर मग तुमच्याशी संपर्क साधेल. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन द्या मला. अशा पद्धतीने गेल्या 7 तारखेला त्यांनी पगार देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण प्रशासनाने दिलेलं आश्वासन पाळलं नाही. आज आश्वासन देऊन 7 दिवस उलटले, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा पगार या ठिकाणी दिलेला नाहीये. त्यामुळे आता या संदर्भात महानगरपालिकाचे प्रशासन ठेकेदारासंदर्भात कुठले कारवाई करतील आणि काय निर्णय घेतील याकडे आता लक्ष लागून आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव.